नमस्कार. सुमिश्रा बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 19 एप्रिल 2025 वार शनिवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करण्याची गोष्ट आहे. आजचा सुचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. पश्चिम बंगालमधील हिंदूंवरील हिंसेचा तीव्र निषेध करत अमरावतीत सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरलाय. राजकमल चौकात घोषणांनी परिसर दणाणून गेलाय. बघूया या आंदोलनाचा संपूर्ण आढावा. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये हिंदूंवर झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ अमरावती शहरात बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलंय. हातात फलक, घोषणांचा गजर. पश्चिम बंगाल के हिंदुओं को सम्मान दे, बजरंग दल मैदान में अशा घोषणा देत आंदोलकांनी ममता बॅनर्जी सरकारचा तीव्र निषेध केला आहे. हिंदू विरोधी सरकार, बोलो जय श्रीराम, बोलो जय श्रीराम. वीर संभाजी महाराज की जय, भारत माता की जय. हरे 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 हरे. पश्चिम बंगाल के हिंदू के सम्मान में हिंसाचारात रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांचा सहभाग असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. मेरा नाम बंटी पारवानी है. विश्व हिंदू परिषद विभाग मंत्री की मुझ पर जवाबदारी है. आज संपूर्ण भारतवर्ष में विश्व हिंदू परिषद बजरंग दल की ओर से पश्चिम बंगाल में जो हिंदुओं के ऊपर अत्याचार हो रहा है उसके निषेधार्थ सभी जगह आंदोलन किए जा रहे हैं. 14 अप्रैल को भारत रत्न बाबा साहब की जयंती संपूर्ण भारत समाज ने, संपूर्ण भारत में सभी लोगों ने साजरी की. भारत के संविधान के रचयिता बाबा साहब की जयंती के दिनों में पश्चिम बंगाल में संविधान की धज्जियां उड़ाई जा रही है. वहां पर हिंदुओं के ऊपर घोर अत्याचार हो रहे हैं, हिंदुओं की हत्याएं हो रही है, माताओं बहनों का शील भंग हो रहा है. उनको घरों से निकालकर वहां पर उनकी प्रॉपर्टी पर, उनके व्यवसाय पर असामाजिक तत्वों द्वारा, जिहादियों द्वारा कब्जा किया जा रहा है. और इसमें कोई संदेह नहीं है कि पश्चिम बंगाल की ममता बनर्जी सरकार जो है इसमें उनका पूर्ण रूप से उन दंगाइयों का सहयोग कर रही है. इसीलिए संपूर्ण भारतवर्ष में आज आंदोलन के द्वारा महामहिम राष्ट्रपति जी से निवेदन देकर हम मांग करने जा रहे हैं कि पश्चिम बंगाल में जल्द से जल्द राष्ट्रपति शासन लागू किया जाए. जिन दंगाइयों ने हिंदुओं के ऊपर अत्याचार किए हैं उसकी जांच एनआईए द्वारा उनकी जांच कराकर उन्हें कठोर से कठोर दंड दिया जाए. केंद्र सरकार के हाथों में पश्चिम बंगाल का शासन ले लिया जाए और जल्द से जल्द वहां प्रताड़ित हिंदुओं को न्याय मिलना चाहिए. जिस तरह ममता बानू के द्वारा बंगाल से रोहिंग्या मुसलमान घुसपैठ कर रहे हैं, उस घुसपैठ पर रोक लगाना चाहिए, क्योंकि वो सब हिंदुओं के ऊपर अत्याचार करने का षड्यंत्र है. उन घुसपैठियों द्वारा पूरे बंगाल के हिंदुओं को मारने का षड्यंत्र है. या आंदोलनात प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, हिंसाचाराची एनआयए मार्फत चौकशी करण्यात यावी, घुसखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. परिषद, बजरंग दल, सकल हिंदू समाजाने आज एक प्रतिकात्मक निषेध आंदोलन केलं आहे. मुर्शिदाबाद मध्ये हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले.
आज आपण व्हिडिओ पाहतोय, केस येते, महिलांवर बलात्कार झाले, दलित समाजातले गावातले लोक हुडकून त्यांना जीवे मारण्यात आले, त्यांचे घर जाळण्यात आले आणि पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री त्या नियंत्रित करू शकला नाही. तिथे मुर्शिदाबाद मध्ये, पश्चिम बंगालमध्ये हिंदू सुरक्षित नाही, पोलीस सक्रिय नाही आणि त्यामुळं संविधान बाजूला ठेवून दिलं, त्यांनी लोकशाही बाजूला ठेवून दिली, झुंडशाही आणि आतंक सुरू आहे. आणि म्हणून तिथल्या हिंदूंना जर वाचवायचं असेल, संविधान वाचवायचं असेल, तर तिथे राष्ट्रपती शासन लागलं पाहिजे. त्यासोबतच तिथे जे घुसखोर आलेले त्यांना खदेडलं पाहिजे आणि हिंदूंना संरक्षित केलं पाहिजे. ही विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाची मागणी आहे. त्याचं निवेदन आम्ही राष्ट्रपती महोदयांना पाठवतोय, जिल्हाधिकारी महोदयाच्या माध्यमातून. केंद्रात आपली सत्ता आहे, आज राज्यसभेत आपण हा मुद्दा उचलणार. निश्चितच राज्यसभेत नाही, रस्त्यावर, सभेमध्ये, विधानसभेमध्ये प्रत्येकाने या लोकशाही असलेल्या देशामध्ये एक हिंदू थोडासा तिथे अल्पसंख्याक झाल्याबरोबर त्याला पलायन करायला लावतात, त्याला मारतात, महिलांवर अत्याचार होतात. तिथेच ते रेफ्युजी म्हणून, तिथेच ते शरणागत म्हणून शाळांमध्ये, धर्मशाळामध्ये ठेवावे लागतात. कोणाचंही घर जाऊन त्याला स्वतःच्या देशामध्ये धर्मशाळेमध्ये राहावं लागतं. याच्यापेक्षा दुःख कोणतं आहे? आणि मुर्शिदाबाद मध्ये जनता ह्या तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जीच्या डोळ्यासमोर घडते आहे आणि म्हणून तिथे तिला हटवलंच गेलं पाहिजे आणि राष्ट्रपती शासन लावलं पाहिजे. ही अत्यावश्यक गोष्ट आहे. तिथल्या हिंदूंना संरक्षित केलं पाहिजे. त्या हिंदूंच्या पाठीशी आम्ही सगळेजण आहोत. समाजामध्ये, एखाद्या समाजात 10% गुन्हेगार असतील, कोणताही समाज गुन्हेगारीशिवाय मुक्त राहू शकत नाही. पण एखाद्या समाजात जर का 80% गुन्हेगार असले, 80% गुन्हेगार असले तर तो समाज पूर्ण गुन्हेगार होऊन जातो. त्यांच्या डोक्यात जर आतंकच असला तर तो आतंक होऊन जातो. आज मुर्शिदाबाद मध्ये ज्यांनी मारलं, 276 लोकांवर फक्त केसेस दाखल केल्या. जे गोळीबारात मारले गेले तेही सगळे मुसलमान आहे. ज्यांचे घर जायला गेले ते दलित आहे, ते दलित बांधव आहे, ते हिंदू आहे आणि म्हणजे मुस्लिम सोडून कोणत्याही धर्माचा असला तरी त्याला मारला गेलं. म्हणजे संविधानाला मानतात. म्हणजे यांच्या डोक्यामध्ये किडे पडलेले आहे आणि त्याच्यामुळे हा किडा ठेचल्याशिवाय पर्याय नाही. वर झालेले बलात्कार, मुर्शिदाबाद मधले हिंदूंवर झालेले अत्याचार, तिथल्या दलित समाजाचे झालेले घर, दलित समाजाचे केलेले हाल, मुर्शिदाबाद मधून होत असलेल्या हिंदूंचं पलायन आणि त्याच्यासाठी निषेध, राष्ट्रपती शासनाची मागणी, रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांना हुडकून काढणे आणि ममता बॅनर्जीला ताबडतोब हटवणे एवढ्यावरच मर्यादित आहे. मध्ये जो हिंदूंवर अत्याचार चालू आहे त्याच्या निषेधार्थ आमचं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल त्या गोष्टीचा निषेध करत आहे. आणि त्या मागचं हेच आहे की बंगालमधल्या हिंदूंना आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि वेळ पडले आम्ही बंगालमध्ये जाऊन बंगालच्या ममता दीदीच्या सरकारचा निषेध करू आणि त्यांच्या विरोधात आंदोलन उभं करू. यासाठी आजची आमची ही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा ममता दीदीच्या विरोधातला निषेध करू. या आंदोलनात राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, डॉक्टर सुरेश चिकटे, बंटी पारवाणी, वासुदेवानंद गिरी महाराज, बादल कुलकर्णी, अनिल साहू, निरंजन दुबे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. पश्चिम बंगालमधील घटनांविरोधात देशभरातून आवाज उठत आहे. अमरावतीतील हे आंदोलन त्या विरोधाचा एक भाग ठरत आहे. आता केंद्र सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरेल. राजसाहेबांना त्यांच्या पक्षाची भूमिका व्यक्त करणे, मांडणे, त्यांना युती कुणाशी करायची आहे कुणाशी नाही हे सर्व अधिकार त्या पक्षाच्या प्रमुखाला असतात. त्यामुळे राजसाहेबांना जर असं वाटतं की त्यांनी उद्धव साहेबांची युती केली पाहिजे, यामध्ये भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी त्यांच्या युतीच्या मध्ये येण्याचं काही कारण नाही. लोकसभेमध्ये राज ठाकरे तुमच्या सोबत होते, प्रचार देखील केला, परंतु विधानसभेमध्ये वेगवेगळे लढले. आता तुम्ही असं म्हटलं की राजकारणात काही सांगता येत नाही, वेळ आला तर भाजपशी हात जोडू, नाहीतर मग रामराम. नाही, मी आधीच सांगितलं की माननीय राजसाहेबांनी माननीय मोदीजींच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये
विकसित देशाकरता मोदीजींना साथ देण्याचा निर्णय घेतला आणि तो अत्यंत चांगला निर्णय राजसाहेबांनी घेतला. आज मोदीजी प्रधानमंत्री आहेत. मोदीजींनी जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याकरता, विकसित भारत निर्माण करण्याकरता संपूर्ण जगभरामध्ये भारताची जी काही आज उंची आहे ती टिकवण्याकरता अहोरात्र मेहनत करून हा भारत देश पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रयत्न सुरू आहे. अशावेळी राजसाहेबांनी साथ दिली. विधानसभेच्या वेळी त्यांनी सांगितलं की आम्ही भाजपसोबत किंवा महायुतीसोबत नाही जमणार. त्यांनी वेगळं त्या ठिकाणी विचार केला. आज त्यांनी वेगळा विचार केला. शेवटी त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी काय करावं. शेवटी त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी मांडायची आहे. महाराष्ट्रासाठी सर्व पक्ष एकत्र येऊन आले तरी हरकत नाही असं राष्ट्र मराठी भाषा आणि महाराष्ट्रासाठी नाही, मराठी भाषेकरता आम्ही सर्व एकच आहोत. राजसाहेबांच्या भूमिकेशी आम्ही काही वेगळे नाही आहोत. राजसाहेबांनी मराठी भाषाबद्दल जी भूमिका व्यक्त केली त्यामध्ये माननीय प्रधानमंत्री महोदयांनी मराठीला अभिजित भाषेचा दर्जा दिला. आतापर्यंत कोणी विचार केला नाही, पण राजसाहेबांसारख्या नेतृत्वाने महाराष्ट्राच्या मागणी आणि देशाची मागणी मराठी माणसाची की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरता प्रधानमंत्री मोदयांनी आणि राजसाहेबांनी त्याचं अभिनंदनही केलं आहे. कुणाच्या मनात आहे की मराठी भाषेला उंची देऊ नये. या राज्यातल्या 14 कोटी जनता ही मराठी आपली आहे आणि मराठी भाषेकरता आम्ही जीवाचं रान करणारे लोक आहोत. राजसाहेबांची भूमिका तीच आहे, आमची भूमिका तीच आहे. मला वाटतं यातून काही दूर कोणी गेलं नाही आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये, राष्ट्रीय शिक्षा धोरणामध्ये शिक्षा ही हिंदीमध्ये असावी. तुम्हा आम्हाला मराठीसोबत हिंदी यावं यामध्ये काही वावगं नाही. त्यामुळे राजभाषा किंवा मातृभाषा या सर्व भाषा प्रत्येक व्यक्तीला आल्या पाहिजे. मला तर असं वाटतं की आपण जेव्हा शिक्षण घेतो पहिली प्रायोरिटी महाराष्ट्राची मराठीच असली पाहिजे. तुमची माझी मराठीच भाषा असली पाहिजे. मी मराठीतच बोललं पाहिजे. पण काही भाषेचं ज्ञानही असलं पाहिजे. मराठी भाषा बोलता आली पाहिजे, ती तर आपल्या रक्तामध्ये आहे. पण हिंदी भाषा बोलता आली पाहिजे, त्यानंतर इंग्रजी भाषा बोलता आली पाहिजे. या देशातल्या जास्तीत जास्त भाषा प्रत्येकाला बोलता आल्या पाहिजे. यामध्ये काही वावगं नाही आहे. 2 दिवसाआधी एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेची भेट घेतली होती, त्यामुळे महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून जो आहे यांचं वक्तव्य राज ठाकरे मानायचं का? आज निवडणुकात लागायचं आहे. कुठलीच निवडणूक लागली नाही. त्यामुळे आज काही निवडणुकीचे अंदाज बांधणं योग्य नाही आहे. दिल्लीवाल्यांनी रागातून आपलं सरकार पाडलं अशी टीका जी आहे ती उद्धव ठाकरेंनी केलेली आहे. उद्धव ठाकरे हे महायुतीमधून बाहेर गेले होते. त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीकरता आपलं वेगळं दुकान मांडलं होतं शरद पवारजी यांनी काँग्रेसला घेऊन. ते महाराष्ट्राला मान्य नव्हतं. ते महाराष्ट्राच्या संस्कृती विकासामध्ये अशी अभद्र युती काही योग्य नव्हती आणि त्यामुळे जे काही सरकार आलं होतं उद्धव ठाकरेंचं अनैसर्गिक होतं. नैसर्गिक सरकार भाजपा सेना युतीचं होतं आणि आता तसंच सरकार आलं आहे. त्यामुळं तेव्हाही आपलं बहुमत होतं, तेव्हाही भाजप सेना एकत्र येऊन सरकार बसवता आलं असतं, पण नाही झालं. आता तो काळ गेला. आता त्या जुन्या काळात जाऊन काय उपयोग आहे. मला असं वाटतं तुम्ही सुद्धा मीडियांनी 2024-25च्या नंतरचं विचारलं पाहिजे. तुम्ही वारंवार 2019च्या सरकारमध्ये जाता. 2019चा आता संपला विषय. कोणाचं सरकार आलं होतं, कोणाचं सरकार गेलं. आता 2025 नंतरचा महाराष्ट्र, त्यामधल्या आमच्या भूमिका याला महत्व आहे. आता मीडियालाही माझी विनंती आहे की ते उद्धव ठाकरेच्या सरकारने काय केलं आणि त्या सरकारने काय केलं त्यापेक्षा येणाऱ्या काळात आत्ता आपल्याला काय करायचं आहे, येणाऱ्या काळात विकसित महाराष्ट्र कसा होईल याकरता आपण सर्व लक्ष देऊया. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार वाढत आहे. योगी पॅटर्न गरज आहे का पश्चिम बंगाल? नाही, तिथं तर अशी परिस्थिती आहे. हिंदू हा जगालाच नको अशी परिस्थिती ममता बॅनर्जींनी निर्माण केली आहे. जो हिंदू व्यक्ती मानवर उंच करेल त्याला छाटून टाकायचं. म्हणजे हिंदुत्व, हिंदू व्यक्तीच्या विरोधातची भूमिका ममता बॅनर्जींची तितक्या टोकाची आहे की त्या ठिकाणी हिंदू व्यक्तीचा छळ हा आपण सहन करू शकत नाही. हिंदू जनतेचा सण ज्या पद्धतीने होतो आहे, छळ होतो आहे पश्चिम बंगालमध्ये, सहन करू शकत नाही असे व्हिडिओज आहे. असे त्या ठिकाणी अत्याचार होते आहे. म्हणजे या देशामध्ये, हिंदुस्थानामध्ये हिंदूंना राहणं कठीण झालं आहे पश्चिम बंगालमध्ये. छत्रपती यांनी राष्ट्रपती शासन लावायची मागणी केली आहे. नाही, फार वाईट परिस्थिती आहे पश्चिम बंगालमध्ये.
ती जरा तपासली गेली पाहिजे, कारण तिथे जो हिंसाचार आहे तो प्रचंड गंभीर आहे. सर शेवटला लाडकी बहीणचे 2100 रुपये योग्य वेळी दिल असं हसन मुश्रीफांनी म्हणालेलं आहे. कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची मतं आम्हाला मिळणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. नाही, हे तुम्ही कुठलं कोळ्याच्या तोंडात टाकता. आता हसन मुश्रीफ काय बोलले माझा काय संबंध आहे. पण एक सांगतो, देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे आमच्या लाडक्या बहिणीला जे आम्ही 2100 रुपये कबूल केले आहे, आम्ही हे जो मॅन्युफॅक्चर दिला किंवा संकल्पपत्र दिला आहे, हे 5 वर्षामध्ये आम्ही ज्या गोष्टी करू. शेवटी कुठलंही सरकार जेव्हा मतं मागतं किंवा उमेदवार मतं मागतो तेव्हा आपला निश्चय निर्धार हा व्यक्त करतो जनतेसमोर. जनतेसमोर आमचा निश्चय भासतं की भाजप सरकारला तर काय होणार आहे, काँग्रेस सरकारला तर काय होणार आहे. मग कोणावर विश्वास करायचा, भाजपावर करायचा, काँग्रेसवर करायचा. आम्ही देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने किंवा आमच्या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ह्या गोष्टी दिल्या, जनतेने ॲक्सेप्ट केल्या, आम्हाला मतदान दिलं. महायुतीने चांगला मॅन्युफॅक्चर दिला, एकनाथ शिंदे अजित पवारजींनी मॅन्युफॅक्चर दिला, चांगलं सरकार आलं. आता या सरकारने काय करायचं आहे, तिन्ही पक्षाने दिलेले जाहीरनामे पूर्ण करायचे आहे. त्यामधला जाहीरनामा एक आहे 2100 रुपये लाडक्या बहिणींना, ते आम्ही करणार आहोत. विदर्भात उन्हाळ्याच्या पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अचलपूरसह अमरावती, अकोला जिल्ह्यात तापमान 43 ते 44 अंशांपर्यंत पोहोचलं आहे. यामुळे केवळ निसर्गाचं रूपच बदललेलं नाही, तर सामान्य माणसाचं दैनंदिन आयुष्यही उद्ध्वस्त झालं आहे. बाजारपेठा ओस पडल्या आहेत, मजुरांचं श्रममूल्य नाहीसं झालंय आणि उन्हाळ्याचा झळा आता अंग झिजवून टाकत आहे. अचलपूर तालुक्यात आता उन्हाळ्याचा चटका अधिक तीव्र झाल्याचं प्रकर्षानं जाणवत आहे. दिवसेंदिवस तापमानात होणारी वाढ सर्वसामान्य जनतेच्या जगण्यावर मोठा परिणाम करत आहे. दुपारी 12 वाजेनंतर शेतकरी, शेतमजूर आणि रोजंदारी करणारे कामगार आपली कामं थांबवून थेट घराचा मार्ग धरत आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे कोणालाही दिवसा काम करणं शक्य राहिलं नाही. अमरावती जिल्ह्याचं तापमान आता 43 अंश सेल्सिअस पार केलं असून अकोल्याचा पारा 44 अंशावर पोहोचला आहे. हे पाहता मे महिन्यात विदर्भात तापमान कितपर्यंत जाईल याची झलक एप्रिल महिन्याच्या शेवटीच दिसून येते. शहरातील बाजारपेठा विशेषतः दुपारच्या वेळेस पूर्णपणे सुनसान होतात. ग्राहक कमी आणि उन्हाची तीव्रता जास्त, यामुळे हातठेला व्यावसायिक, फळभाजी विक्रेते दिवसभर उन्हात थांबूनही आपल्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळू शकत नाही. हे बदलतं हवामान केवळ शारीरिक त्रासच देत नाही, तर आर्थिक फटका देखील देत आहे. बहुत काफी ज्यादा तापमान है, उसमें तो पैर भी नहीं रखे जा रहे हैं, हमको लगे तो नंगे पैर रहे. आज जैसा जो उसका व्यापार भी फर्क पड़ा है, लोग सुबह अपने काम कर ले रहे हैं. धूप के वजह क्या कहेंगे इस बार के धूप काले के बारे में? काफी ज्यादा धूप है कि धूप की वजह से खड़े नहीं, अभी हम आपके सामने खड़े नहीं रह सक रहे, तो बाकी लोग तो बाहर कैसे निकलेंगे. इथे ऊन इतकी तापत आहे का घरातून बाहेर निघायला मन होत नाही आणि कामसुद्धा होत नाही. खेड्यापाड्याचे जे लोक येतात ते इथे यायला घाबरतात आणि व्यापारामध्ये खूप फरक पडला आहे त्यामध्ये. आणि ऊनमध्ये तुम्हाला इतकी तापत आहे का ऊन लागल्यामुळं काही लोक बिमारसुद्धा पडून राहिले. इथे भयंकर ऊन आहे, त्यामुळे सर्वांनी सावधान राहायला पाहिजे उन्हापासून आणि उन्हामधून वाचायला पाहिजे. त्यामध्ये उन्हामुळे फरक तर खूप पडलेला आहे, कारण दुपारी 11 पासून तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोणी मार्केटमध्ये येत नाही. आणि त्याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचं म्हणजे या 3 वर्षापासून जे कडक ऊन पडत आहे, ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट आम्हाला खूप जाणवून लागला. विशेषतः लाकूड उद्योगामध्ये मी हा उद्योग जवळपास 50 वर्षापासून करतो. तर गेल्या 45 वर्षात जेवढ्या कंप्लेंट होत्या तेवढ्या कंप्लेंट्स आता या 3 ते 4 वर्षात यायला लागल्या. कारण आम्ही किती चांगलं क्वालिटी बनवून दिल्यानंतर कस्टमरच्या घरी तो माल गेल्यानंतर या वातावरणाचा परिणाम होतो आणि तो माल क्रॅक होतो. आणि ही माझ्याकडे नाही तर एक सर्व 100% लोकांकडे ही कंप्लेंट येते आहे. तर हा कुठल्या व्यापाऱ्याचा दोष नाही, मॅन्युफॅक्चरिंगचा दोष नाही, हा ग्लोबल वॉर्मिंगचा दोष आहे. त्याच्यामुळे खूप इफेक्ट होत आहे. आता डेपोमध्ये नवीन आलेला माल जर तुम्ही 6 महिन्यांनी बघितला तर एकदम फाटलेला असतो, इतका इफेक्ट होऊन लागलेला आहे. आणि तसेही आता पहिले इंटरनॅशनल कुठली घडामोड होत होती त्याच्यावर आपल्या छोट्याशा गावात काही फरक माहीत नव्हता होत. पण आता ट्रम्प साहेबांना खोकला आला तर आपलं मार्केट हलते आणि त्याचा इफेक्ट अगदी छोट्या गावापर्यंत येतो, अशासारखी परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामुळे लोक खरंच एक विचारणीय परिस्थिती निर्माण झाली.
असतो, पण आता निसर्ग आहे तो आपल्याला ऍक्सेप्ट करावाच लागेल. अचलपुर तहसील में ग्रीष्मकाल के मौसम में पारा दिन ब दिन बढ़ते ही जा रहा है. हाल ही में अमरावती ज़िले का पारा जो है वो 43.3 दर्ज किया गया. अधिकतम यह पारा दर्ज किया गया है, जबकि अकोला ज़िले का जो पारा है वो 44 के पार पहुंच चुका है. बता दें कि विदर्भ के अंदर इस बार कड़ी धूप होने वाली है और इस चिलचिलाती धूप के अंदर लोग जो है सुबह 12 बजे से अपने काम पूरे करके दोबारा घर में लौट रहे हैं. दिन भर दुपट्टे और सुरक्षा के संसाधन लेकर लोग घर से बाहर निकल रहे हैं. डॉक्टरों ने भी सलाह दी है कि इन दिनों में ज़्यादा से ज़्यादा पानी पिए, लू लगने की संभावना जताई है. विदर्भ के शहरों का तापमान अगर देखा जाए तो अकोला 44.2 अधिकतम दर्ज किया गया है, जबकि अमरावती जो है 43.6, भंडारा 40.4, बुल्ढाना 40.2, गढ़चिरौली 41.6, गोंदिया 41.6 और नागपुर 43.0, वर्धा 42.1 और यवतमाल 43.4 दर्ज किया गया है. कुल मिलाकर विदर्भ के अंदर पारा जो है वो तेजी से बढ़ रहा है. चिलचिलाती धूप में भी किसान मजदूर जो है वो अपने काम सुबह ही पूरे करके दोबारा वापस घरों को लौट रहे हैं. इन दिनों लू लगने की संभावनाएं जताई जा रही है. अब यह पारा आगे कहां तक बढ़ेगा यह भी देखने को मिलेगा. बहरहाल बस स्टैंड से लेकर पूरे शहर में व्यापार भी जो है ठप पड़ा है. जो यात्री है सुबह से अपनी यात्रा पूर्ण करके घरों को लौट जाते हैं. व्यापार नगरी के अंदर भी ग्राहकी जो है वो नहीं के बराबर देखने को मिल रही है. उन्हाचा चटका आता आरोग्यावरच नव्हे तर अर्थव्यवस्थेवरही आणि रोजंदारीवरही परिणाम करू लागलाय. पारा अजून वाढणार आहे असं हवामान खातं सांगत आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. उन्हाच्या काळात शक्यतो घराबाहेर जाणं टाळावं आणि आरोग्याचं संरक्षण करावं. धारणी परतवाडा मार्गावर नेहमीच अपघात होणं नवीन नाही, परंतु कालचा प्रसंग काहीसा वेगळा ठरला, जेव्हा मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी स्वतः गाडी थांबवून अपघातग्रस्ताला वाचवण्यासाठी पुढाकार घेतलाय. राजकीय प्रतिष्ठेच्या पलीकडे जाऊन माणुसकीचं कर्तव्य पार पाडल्याचं हे उदाहरण आज सर्वांसमोर ठेवलं जात आहे. पहा सविस्तर रिपोर्ट. धारणीवरून परतवाडाकडे परतत असताना घटांगणाजीक एक पिकअप गाडी पलटी झालेली दिसली. या गाडीत अडकले होते राहुल शेवाळे, वय 30 वर्ष, राहणार कांडली. यांना मदतीसाठी कोणीच नव्हतं. ही घटना लक्षात येताच आमदार केवलराम काळे यांनी तातडीने आपली गाडी थांबवली आणि स्वतः खाली उतरून गाडीकडे धाव घेतली. त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनीही मदत करत अपघातग्रस्त राहुल शेवाळे यांना वाहनातून बाहेर काढलं. त्यानंतर आमदार काळे यांनी त्यांना आपल्या गाडीत बसवून थेट परतवाडा येथील रुग्णालयात दाखल केलं. यावेळेस त्यांच्यासोबत उपस्थित होते उत्तम मोडक, आकाश खेरकर, कुणाल काळे, बिपिन गुरव आणि रोहित धानोरकर. या घटनेनंतर नागरिकांनी आमदारांच्या संवेदनशीलतेचं व कौतुकाचं जोरदार स्वागत केलंय. धारणी परतवाडा रस्त्यावर अपघात वारंवार घडत असून त्या रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र या घटनेमुळे राजकीय पदावर असतानाही माणुसकी जपता येते हे आमदार काळे यांनी दाखवून दिलंय. राजकारणाच्या वादापलीकडे जाऊन दिलेला हा मदतीचा हात समाजासाठी आदर्श ठरतोय. आपल्या लोकप्रतिनिधींकडनं केवळ घोषणा नाही तर कृती देखील अपेक्षित असते. मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी दाखवलेली तत्परता आणि माणुसकी समाजासाठी आदर्श आहे. मोजरीतील आंबेडकर नगरात सायंकाळी एक थरारक प्रकार समोर आला आहे. घरगुती पाईपलाईनच्या खोदकामादरम्यान तब्बल 40 पेक्षा जास्त दिवड जातीच्या सापांची पिल्लं एकाच ठिकाणी आढळून आलीत. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून सर्पमित्रांनी तात्काळ रेस्क्यू करत सर्व पिल्लांना सुरक्षित ठिकाणी सोडलं आहे. तिवसा तालुक्यातील मोजरी येथील आंबेडकर नगरामध्ये पाण्याच्या टंचाईवर उपाय म्हणून ग्रामपंचायतीमार्फत पाईपलाईनचं काम सुरू होतं. शनिवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास विक्की वानखडे यांच्या घराशेजारी पाईप टाकण्याचं काम सुरू असताना अचानक मजुरांना एका जागेवर हलचल जाणवली. नजरेस पडलं ते दृश्य थक्क करणारं होतं. एक नाही, दोन नाही तर तब्बल 40 पेक्षा जास्त सापांची पिल्लं आणि काही अंडी. ही सर्व पिल्लं दिवड या सापाच्या जातीची होती, जी विषारी नसते. उपस्थित नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. तात्काळ मोजरी येथील प्रसिद्ध सर्पमित्र नासिर शेख यांना बोलावण्यात आलंय. काही मिनिटातच त्यांनी घटनास्थळी पोहोचून 5 ते 7 इंच लांब असलेल्या सर्व पिल्लांचं काळजीपूर्वक रेस्क्यू केलं. सर्व पिल्लांना सुरक्षित जंगल परिसरात सोडविण्यात आलाय. नासिर शेख यांनी सांगितलं की या दिवड जातीच्या सापांचा जन्म सुमारे आठवडाभरापूर्वीच झाला असावा. अंडी फुटून पिल्ल बाहेर आल्यानंतर बहुतेक वेळा
मादी साप त्या जागेवरून निघून गेलेली असते. यामुळे पिल्ल तिथेच राहिलेली असतात. सुदैवाने सर्व पिल्ल सुरक्षित होती आणि कोणतीही अनुचित घटना घडली नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून सापांची आढळ मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही घाबरगुंडी न करता अशा प्रसंगी तात्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावा आणि स्वतःच्या सुरक्षतेसोबतच प्राण्यांचीही काळजी घ्यावी. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे मानवांसोबतच वन्य प्राण्यांनाही पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर आणि म्हैसपूर मार्गावर अनेक माकडांचे थवे पाण्यासाठी फिरताना दिसून आले आहेत. ही बाब लक्षात घेताना नागरिकांनी वन्य प्राण्यांसाठी पाणवठ्यांची मागणी केली आहे. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर म्हैसपूर या ग्रामीण पट्ट्यात सध्या उन्हाळ्याच्या झळा दिवसेंदिवस वाढतच आहे. पाण्याची टंचाई प्रचंड प्रमाणात जाणवत असून मानवांप्रमाणेच वन्य प्राणीही पाण्यासाठी भटकंती करत आहेत. या मार्गावरील एका शेतामध्ये असलेल्या एअरवॉलच्या परिसरात माकडांचा मोठा थवा पाणी पिण्यासाठी जमलेला पाहायला मिळाला. पाण्याच्या शोधात हे माकड शेत शिवारात एअरवॉल भोवती आणि गावांच्या जवळपासच्या ठिकाणी फिरताना दिसत आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता वाढली असून वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत येऊ लागल्यास संभाव्य धोके निर्माण होऊ शकतात, असं स्थानिकांनी नमूद केलं आहे. त्यामुळे वन विभागाने किंवा प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन जंगलात लगत व अशा मार्गांवर पाणवठे तयार करावेत अशी मागणी करण्यात येत आहे. प्राण्यांना नैसर्गिक पाणवठे न मिळाल्यास ते गावांमध्ये प्रवेश करतात, ज्यामुळे माणूस प्राणी संघर्षाची शक्यता वाढते. ही वेळ येऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. वाढत्या तापमानामुळे वन्य प्राणी देखील हैराण झाले आहेत. पाण्याची गरज ही मानवीचीच नाही तर सर्व जीवांची आहे. ही लक्षात घेता प्रशासनाने वन्य प्राण्यांसाठी पाणवठ्यांची व्यवस्था करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असतानाच याचा फटका मानवांसोबतच प्राण्यांनाही बसतोय. अकोला जिल्ह्यातील पातूर येथील एका शेतकऱ्याने कोंबड्यांना उन्हापासून वाचवण्याकरिता एक आगळी वेगळी शक्कल लढविली आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. सध्या अकोला जिल्ह्याचे तापमान 44°C पर्यंत पोहोचले आहे. या प्रचंड उष्णतेचा परिणाम पशुपालनावर सुद्धा होत असून पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही स्थिती चिंताजनक ठरक आहे. पातूर येथील सय्यद रियाज हे शेतकरी यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये तब्बल 8,000 कोंबड्यांचे संगोपन करत आहेत. उन्हामुळे कोंबड्या त्रस्त होतात, त्यांचं अन्न सेवन कमी होतं, वजन घटतं आणि अंडी उत्पादनावर परिणाम होतो. अधिक उष्णतेमुळे काही वेळा कोंबड्यांचा मृत्यूही होतो. या सर्व समस्यांवर सय्यद रियाज यांनी एक शहाणपणाचा उपाय शोधून काढला आहे. त्यांनी आपल्या पोल्ट्री फार्म मध्ये वॉटर स्प्रिंकल सिस्टीम बसविली आहे, जी थेट तापमान कमी करण्यात मदत करते. याशिवाय पोल्ट्री फार्मच्या आत 6 कूलर्स बसविले असून त्यांचा थंडावा कोंबड्यांना आराम देतो. तसेच बाहेरील गरम हवा आत येऊ नये म्हणून फार्मच्या 4ही बाजूंना गोंडपाटी म्हणजेच कापड लावण्यात आली आहेत, जे उन्हाचे प्रतिबंधक कार्य करीत आहेत. या उपायांमुळे कोंबड्यांचे आरोग्य सुधारले असून उत्पादनात घट नोंदवली गेलेली नाही. काला है, धूप काले में हमने फार्म को ठंडा रखने के लिए ऊपर वाइट कलर मारे हैं, उससे ठंडे का शेड जो है ठंडा रहता है, और ऊपर स्प्रिंगर लगाए हैं. स्प्रिंगर की मदद से हमारे जो टीन है वो ठंडे होते हैं. और इस बर्ड में अभी बर्ड धूप काला शुरू है, बर्ड 44 टेम्परेचर है, उनको ठंडा रखने के लिए हमने कूलर लगाए हैं 7. और बर्ड अभी देखो धूप की वजह से लग कर रहा है, क्योंकि इतना करे बाद में भी लग कर रहा है, तो इंसान कितना परेशान होगा इसकी वजह से. और इसको हवा अच्छी ठंडा रखने के लिए साइड से हमने बूंदें लगाई है कि इसलिए वो ठंडा रहे, और जो भी हवा है ये कूलर जो है हवा खींचे और पक्षी को ठंडे अच्छी से अच्छी ठंडक मिले. पातूरच्या शेतकऱ्यांचा हा उपाय इतर पोल्ट्री व्यावसायिकांसाठी एक प्रेरणा ठरू शकतो. वाढत्या तापमानात प्राणी आणि पक्ष्यांचं रक्षण करणे ही काळाची गरज झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होणाऱ्या हिंसाचाराच्या निषेधार्थ अकोल्यात बजरंग दलाच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात बजरंग दलाकडून तीव्र आंदोलन करण्यात आलंय. हिंदूंना लक्ष्य करून केलेल्या हिंसाचाराविरोधात आणि पश्चिम बंगाल राज्य सरकारच्या निष्क्रियतेविरोधात हे आंदोलन करण्यात आलंय.
अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन पार पडलं. आंदोलन दरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही केली. बजरंग दलाच्या सूरज भगेवार यांनी सांगितलं की वक्फ कायद्याच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंदूंवर संगनमताने हल्ले केले जात आहेत, दंगली पेटवल्या जात आहेत. ही स्थिती अतिशय गंभीर असून तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करणे अत्यंत गरजेचे आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यतः मुर्शिदाबाद मधून सुरू झालेला आणि संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये पसरलेल्या हिंदू विरोधी हिंसाचाराच्या विरोधात आज संपूर्ण देशभरात विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जात आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंची खुलेआम कत्तल होत आहे. त्या ठिकाणी शुक्रवारच्या नमाज नंतर 5-5 हजार लोक हिंदू वस्त्यांमध्ये घुसत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची खुलेआम कत्तल करत आहेत. तर आज आमची या ठिकाणी हीच मागणी आहे की पश्चिम बंगाल सरकार यामध्ये पूर्णपणे अपयशी झालेली आहे. अपयशी म्हटल्यापेक्षाही या हिंसाचारात TMCचे कार्यकर्ते यात सामील आहेत. ही सरकार बरखास्त करण्यात यावी, त्या ठिकाणी राष्ट्रपती शासन लावण्यात यावं, त्या ठिकाणी केंद्रीय सुरक्षा बलाच्या हातात सगळी सुरक्षा देण्यात यावी आणि NIMच्या द्वारे याची सगळी जाच व्हावी आणि त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने जे बांगलादेशी घुसखोर आलेले आहेत त्या घुसखोरांना चिन्हित करून त्यांना तिथून बाहेर काढण्यात यावे. यासाठी आम्ही आज देशभरात आंदोलन करणार आहोत आणि आमचा एकच आज नारा आहे, नहीं चलेगी नहीं चलेगी, ममता सरकार नहीं चलेगी. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये पश्चिम बंगाल सरकार बरखास्त करावं, हिंसाचार थांबावा आणि हिंदू समाजाच्या जीवित व मालमत्तेची सुरक्षा सरकारने तातडीने सुनिश्चित करावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील हिंदूंवरील हिंसाचार थांबावा आणि त्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी अकोल्यातून तीव्रतेने पुढे येत आहे. आता केंद्र सरकार यावर काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. एखाद्या झाडामुळे अपघातात प्राण वाचू शकतात यावर विश्वास बसणार नाही, परंतु यवतमाळच्या इचोरी घाटात हे खरं घडलंय. पुण्याहून चंद्रपूरकडे जाणारी DNRI ट्रॅव्हल्स घाटातील तीव्र वळणावर उलटली, परंतु रस्त्यालगतच्या सागवान वृक्षावर अडकल्याने 30हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचलेत. अपघातानंतरचा थरार काय होता आणि चालकाने असा धोकादायक वेग का गाठला, पहा हा सविस्तर वृत्त. 1 सेकंदही लागला नाही आणि सगळं उलटलं. भरधाव वेगात जात असलेली DNR ट्रॅव्हल्स यवतमाळच्या इचोरी घाटातील एका तीव्र वळणावर थेट नाल्यात पलटी झाली. पुण्याहून चंद्रपूरकडे निघालेली ही बस प्रवाशांनी भरलेली आणि ड्रायव्हर दारूच्या नशेच्या धुंदीत त्याने नियंत्रण गमावलं आणि भीषण अपघात घडवून आणला. परंतु नशीब बलवत्तर म्हणायचं. रस्त्यालगत असलेल्या एका सागवानचा झाड, त्या झाडावर ही ट्रॅव्हल्स अडकल्यामुळे तब्बल 30हून अधिक जीव वाचलेत. त्या झाडाने केवळ सावली दिली नाही तर जीव वाचविलेत, जणू निसर्गानेच दिलेली वाचवणी. परंतु प्रश्न मोठा आहे, ड्रायव्हर नशेत असताना प्रवासी सुरक्षित कसे? अशा लापरवाहीसाठी जबाबदार कोण? अपघातात 8 ते 10 प्रवासी किरकोळ जखमी झालेत आहे, परंतु संपूर्ण घटनेने प्रत्येकाचं काळीज हादरलंय. वाहतूक पोलिसांनी तातडीने कारवाई करत चालकाला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं आहे. आता पुढे काय कारवाई होते आणि काय शिकलं जातं या धड्यातून, या घटनेचे साक्षीदार असलेल्या प्रवासी ग्रीष्मा चेट्टी सांगतात. ड्रायव्हरनी 2-3 ठिकाणी असं स्टन मारता ओके वाचले, मग त्यांचा काहीतरी क्लचचा प्रॉब्लेम. सगळे प्रवासी झोपेत होते. आता कोणाला काही कळलं नाही की काय झालं एक्झॅक्टली. शक्यता ड्रायव्हरची पण चुकी असू शकते, कारण की त्यांनी झोपेत होते. काय माहीत नाही काय झालं काय एक्झॅक्ट. सगळे आम्ही कसं तरी वाचून बाहेर आले आहेत देवाची कृपाने. फक्त हे झाड लावत झाडमुळे वाचले फक्त आम्ही, ते झाडमुळे, नाही तर झालं असतं. 1 सेकंड हे बघा, तिथे जर बस टर्न झाली असती तर झालं. या घटनेत झाडामुळे मोठा अनर्थ टळलाय, परंतु यामागे एक गंभीर प्रश्न आहे. व्यावसायिक वाहन चालकांकडनं अजूनही नशेत वाहन चालवले जात आहे, तेही भर घाटात. हे थांबवण्यासाठी अधिक कडक कारवाई आणि जनजागृतीची गरज आहे. नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्याची नागरिकांप्रती वाढती बेजबाबदार आणि अन्यायकारक वागणूक पुन्हा एकदा उघड झाली आहे. एका दलित व्यापाऱ्याचा स्टॉल बिन नोटीस उद्ध्वस्त करणं असो की मद्यधुंद पोलीस अधिकाऱ्याने
लग्न समारंभात मारहाण करणं, या सर्व घटना पोलीस प्रशासनाच्या दादागिरीचा आणि बेजबाबदारीचा स्पष्ट पुरावा आहे. प्रभाग क्रमांक 13, जिथे भाजपचे स्थानिक कार्यकर्ते योगेश पाचपूर आणि वार्ड अध्यक्ष विजय चौरे उपस्थित असताना एका दलित व्यापाऱ्याच्या स्टॉलवर अंबाझरी पोलिसांनी कोणतीही नोटीस न देता कारवाई केली. दिवसा उष्णतेमुळे बंद असलेल्या स्टॉलच्या बाहेर ठेवलेलं थोडंसं सामान पोलिसांनी उचललं आणि व्यापाराच्या उदरनिर्वाहावर घाला घातला. ही व्यक्ती शासकीय योजनेअंतर्गत स्टॉल चालवते आणि तिच्याकडे सर्व वैध कागदपत्र आहे, NOC सह. बिलकुल करा सर, काही प्रॉब्लेम नाही आहे. चला, तू माझ्या भाजपचा अध्यक्ष आहे, तुम्ही त्याला असं करू शकत नाही. वरून दलित आहे, पण हे चुकीचं आहे तुमचं. तुम्ही प्रेमाने सांगा ना त्याला. तुम्ही त्याला म्हणजे काही ज्यांना कारवाई करा त्यांना 100% कारवाई करा साहेब. गरिबांना उभा करा. आम्ही पाहू ना, दिसेलच आम्हाला, रोजच दिसेल. अजून काय त्याच्यामध्ये आम्हाला रोजच दिसेल. गुन्हेगार काय कारवाई करावी असं काय आमच्या पदाधिकाऱ्यावर पूर्ण भरोसा आम्हाला, काही त्याच्यात टेन्शन नाही. आम्ही चुकत नाही, आम्हाला पोलीस बी चुकत नाही. तुम्ही त्याला सांगायला पाहिजे, नोटीस द्यायला पाहिजे. कारवाई केली का? मी दुकानात माझा मोठा मुलगा होता. मी फक्त वॉशरूमला 2 मिनिटासाठी गेलो असता, मोठा मुलगा असताना ते PI साहेब तिथे आले आणि एकदम दुकानाला लात मारून पूर्ण सामान माझं पूर्ण रॅक सहित पूर्ण पाडून दिले. टेबलही पाडले, पूर्ण जुते सगळे पाडलेले होते तिथे. मग एकदम मला फोन आला. तिथे गोपाल बावनकुळे आणि माजी नगरसेवक प्रमोद कौरोती हे सुद्धा बसलेले होते तिथे. त्यांनी समजायची कोशिश केली, पण साहेबांनी समजलं नाही. अरे मला सांगायला पाहिजे होतं, इंटिमेशन द्यायला पाहिजे होतं एक आधी की हे सरको लावू नको तिथे, असं तसं म्हणायला पाहिजे. काहीच नाही म्हटलं नाही, येऊन एकदम लात मारून सामान फेकलं. हे कुठपर्यंत आहे बरोबर आहे यांचं, PI साहेबांचं. मगने सरांना योगेशनी सगळं समजून सांगितलं की हे असं प्रकार इथे घडायला नको, आणि त्यांनी आश्वासन दिलं की यानंतर असं होणार नाही. याच भागातील हिलटॉप परिसरात हिट्टेवार कुटुंबाच्या लग्नात API पठाण यांनी जे मद्यधुंद अवस्थेत असल्याचं सांगितलं जात आहे, एका नागरिकाला बेवजह मारहाण केली. घटनेवेळी कोणतीही पूर्वसूचना ना संवाद, थेट दादागिरी. तिसरी घटना तुरकर कुटुंबाच्या बाबतीत घडली, जी या पोलिसी मानसिकतेचं आणखी एक उदाहरण आहे. मेरा नाम योगेश पाचपुर है, प्रभाग 13, संयोजक भारतीय जनता पार्टी का. ये हमारे वार्ड के अध्यक्ष भारतीय जनता पार्टी विजय चौरे जी, ये गटे स्टॉल का एक स्टॉल लगाते छोटा सा, जिनके ऊपर उनका उदर निर्वाह होता और दलित समाज से बिलोंग करते. यहाँ के अंबाझरी के PI जो राउत साहब, उन्होंने बगैर कोई वार्निंग देते हुए, बगैर कोई नोटिस देते हुए, बगैर एयर पे कुछ बोलते हुए और बगैर कुछ बोले हुए सामान इनका थोड़ा सा बाहर रखा हुआ है, क्योंकि ये शाम को खोलते दुकान, धूप के कारण बैठने में तकलीफ जाती है. 4x4 के ठेले में बैठते हैं तो थोड़ा सा सामान बाहर होता है. गवर्नमेंट का दिया हुआ है, सारी चीजें गवर्नमेंट की है, तो भी NOC है, सब कुछ है, तो भी उनका सामान फेंक दिया गया बगैर कुछ बोले. और दूसरा वाक्य, उसी समय एक 10 मिनट के बाद ये गए ऊपर में हिलटॉप पे, हट्टेवार फैमिली में शादी है. इन्होंने वहां पे मंडप वाले जो है हमारे भाई, उनको जबरदस्ती मारहाण की. API पठान जो थे, DP इंचार्ज है, जो कि हमें लगता है दारू पीकर थे, और उन्होंने इनको बहुत मारा बगैर कुछ बात करते हुए, बगैर कोई नोटिस देते हुए. और तीसरा प्रकार ये जो है, तुरकर फैमिली यहाँ खड़ी है, जिनका ऐसे बहुत सारे प्रकार जो है अंबाझरी थाने में हो रहे, देखते हुए कि आप देख रहे हो कि आए दिन मर्डर भी हो रहे हैं. सारे बेकार धंधे अंबाझरी थाने के अंतर्गत होते हैं. यहाँ के, हमारा आरोप ऐसा है कि यहाँ के थाने का सिर्फ वसूली की तरफ ध्यान है, और गरीब जनता को, मैंने जब यहाँ बात किया प्रशासन से, उन्होंने बोला कि हम सिर्फ ये देख रहे हैं कि उधर झगड़े हो रहे, मर्डर हो रहे, इसलिए हम इनको जब तक मारेंगे नहीं तब तक ये सुधरेंगे नहीं, ऐसा उनका कहना है. तो ये गलत रवैया है अंबाझरी थाने का हमारी नॉर्मल पब्लिक के बारे में. अंबाझरी पोलिसांच्या हद्दीत हत्या, अवैध धंदे आणि वसुलीचं साम्राज्य खुलेआम सुरू असल्याच्या स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. नागरिकांचं म्हणणं आहे की पोलिसांचं मुख्य लक्ष सुरक्षा नव्हे तर वसुलीवर आहे. प्रशासनाकडे तक्रार केली असता उत्तर मिळालं,
जोपर्यंत मारत नाही तोपर्यंत सुधारणार नाहीत. ही उत्तरं लोकशाहीला काळीमा फासणारी आहेत. ही मनमानी, जाती अन्याय आणि दडपशाही त्वरित थांबवली पाहिजे, अन्यथा नागरिकांचा रोष उफाळून येईल. शासनाच्या यंत्रणांचा उद्देश नागरिकांच्या सुरक्षेसाठी असतो, त्यांचा छळ करण्यासाठी नव्हे. अंबाझरी पोलीस ठाण्यातील या घटनांनी लोकशाही व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलाय. पश्चिम बंगाल हिंसाचाराच्या निषेधार्थ अमरावतीत सकल हिंदू समाजाचे आंदोलन, ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी. उद्धव ठाकरे सोबत एकत्र येणं कठीण नाही, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा युतीचा संकेत. महेश मांजरेकरांच्या मुलाखतीत केलं मोठं विधान. राज ठाकरेंच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंनीही दिलं उत्तर, एकत्र येणार मात्र अटींवर. सोलापूरचे न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वडसंकर यांनी संपवलं आयुष्य, राहत्या घरात स्वतःवर गोळ्या झाडल्या. आशिष वडसंकर यांच्या आत्महत्येमुळे सोलापूरमधील वैद्यकीय क्षेत्रात उडाली खळबळ. बेकायदेशीर गर्भलिंग निदान करून गर्भपात करणारी टोळी बुलढाण्यासह लगतच्या हिंगोली जिल्ह्यातही सक्रिय. गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, धावत्या वाहनात व्हायची चाचणी. त्यामुळे बुलढाण्याच्या PCPNDTC विभाग झालाय दक्ष. राज्यातील हवामानात मोठे बदल, अवकाळी पावसानंतर आता उष्णता वाढू लागल्याने हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा केला येलो अलर्ट जारी. बीडमधील एका तरुणाला बायकोचं सोनं मोडत भागवली गावकऱ्यांची तहान. गावकऱ्यांनी पाण्यासाठी होणारे हाल पाहिले आणि बायकोचे सोने मोडत गावकऱ्यांसाठी बनला जलदूत. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. एक राज्य एक गणवेश, राज्यात आता शिक्षकांनाही गणवेश. शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे संकेत. शिक्षकांना गणवेशामुळे समाजात मान मिळावा अशी अपेक्षा केली, मात्र वस्त्रसंहिता असताना गणवेशाची गरज काय, असा प्रश्न शिक्षकांनी केला उपस्थित. महिला वकील मारहाण प्रकरणाची दुसरी बाजू समोर. तिनेच खोटे गुन्हे दाखल केले, कोणीही मारहाण केली नाही, सनगाव गावकऱ्यांचा दावा. मायलेक रिक्षातून उतरले तेवढ्यात मागून भरधाव ट्रक आला आणि आईच्या डोळ्यासमोर चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना. या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ होते व्यक्त. पुण्यात 2 बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, 50 लाखांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप. भूमी अभिलेख विभागात 50 लाखांच्या लाच प्रकरणी उपअधीक्षक अमरसिंग पाटील आणि किरण येटोडे यांच्यावर गुन्हा दाखल. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, RRC 899, फास्टवे चॅनल नंबर 256, तर सिटी केबल चॅनल 92 वर. आता अमरावती विदर्भ नंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसले आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताजे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी.